अधिक मासात 5 शुभ कार्य करा आणि तुमचे भाग्य उजळून काढा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा आपण व्हिडिओमध्ये अशी कोणती कामे आहेत 5 ते त्यांच्याने आपले भाग्य उजळणार आहे. तर तीर्थयात्रेत स्नान किंवा सेवा. तर अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र म्हटले जाते. हे क्षेत्र पुरुषोत्तम क्षेत्र, 6 क्षेत्र, नीलगिरी आणि श्री जगन्नाथपुरी या नावांनी ओळखले जाते. पुराणामध्ये याला पृथ्वीचे वैकुंठ म्हटले जाते. पुरुषोत्तम महिन्यात येथे भेट देणे शुभ मानले जाते. जर तुम्ही जगन्नाथाला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करा. गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि मंदिराची सेवा करणे, मंदिरामध्ये जाऊन सेवा करणे हे देखील शुभ मानले जाते. तर अधिक मास आता चालू होणार आहे, तर त्यावेळी तुम्हाला ही सेवा करायची आहे. दुसरी सेवा आहे श्रीकृष्णाची पूजा. भगवान विष्णू हे अधिक मासाचे अधिष्ठाता दैवत आहे. या महिन्याची कथा भगवान विष्णूचे अवतार भगवान नरसिंह आणि भगवान कृष्ण यांच्याशी निगडित आहे. त्यामुळे या महिन्यात या दोघांची पूजा केल्याने सर्व प्रकारची संकट आहेत ती दूर होणार आहेत. या महिन्यात भगवान श्रीकृष्ण भगवद्गीता, श्रीरामकथा आणि गजेंद्र मोक्ष कथेचे पठण तसेच भगवान विष्णूच्या श्री नरसिंह रूपाची पूजा यांना देखील विशेष आदर दिला जातो. या महिन्यातील पूजेचे स्वतःचे असे महत्व आहे. जे या महिन्यात उपवास, पूजा आणि प्रार्थना करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील आणि वैकुंठ प्राप्त करतील अशी समज आहे. तिसरं म्हणजे अखंड दीपक. तर मित्रांनो, माझ्या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये सुद्धा अधिक महिन्याची पूर्ण माहिती आहे, तर ते सुद्धा तुम्ही वाचायला विसरू नका. आता आहे तिसरा उपाय अखंड दीपक. तर या महिन्यात आपल्या घरातील देवघरातील शालिग्राम मूर्ती समोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवा. जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर भगवान विष्णूच्या चित्रासमोर दिवा लावा आणि शुभ प्रथेमुळे मागील सर्व जन्मातील पापांचे शालन होते, ज्यामुळे सुख, शांती, समृद्धीचे जीवन लाभते. या महिन्यात देवाला दिवे आणि ध्वजदान केल्याने देखील अत्यंत पुण्य कारण आहे. चौथं म्हणजे धार्मिक ग्रंथांचे वाचन. या महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे देखील अत्यंत फलदायी ठरते. हे शक्य नसल्यास श्री भगवद्गीता पठण करावे आणि दररोज गीतेच्या पुरुषोत्तम नावाच्या या 14व्या अध्यायाचे त्याच्या अर्थासह पठण करावे. या महिन्यात विष्णू सहस्त्रनामाचेही पठण करावे. भगवान विष्णूच्या 1000 नामाचा महिमा प्राचीन धर्मग्रंथामध्ये अवर्णनीय आहे. प्राचीन तत्वानुसार या महिन्यात यज्ञ, हवन करण्याव्यतिरिक्त श्रीमद भगवत तसेच श्री भागवत पुराण, श्री विष्णू पुराण यांचे श्रवण, वाचन, चिंतन करणे विशेष फलदायी ठरते. 5वा उपाय म्हणजे उपवास आणि व्रत. तर या महिन्यात उपवास करणाऱ्यांनी दिवसभर फक्त एकदाच भोजन करावे. आहारात गहू, तांदूळ, ज्वार, जवळ, हिरवे मूग, तीळ, बटुआ, वाटाणे, राजगिरा, काकडी, केळे, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, हिरडा, पिंपळ, जिरे, सुंठ, सैंधव, मीठ, चिंच, सुपारी, तुती, मेथी इत्यादींचा समावेश असतो. मांस, मध, तांदळाचा कोंडा, उडीद, मोहरी, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शिळे अन्न, मादक पदार्थ इत्यादी खाऊ नयेत. अधिक मासात उपवास केल्याने आणि सात्विक जीवनशैलीचा अवलंब केल्याने मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती होते. तर मित्रांनो, या व्हिडिओतून तुम्हाला असं सांगण्यात येत आहे की अधिक महिना खूप महत्वाचा महिना आहे. तर या महिन्यात तुम्हाला ही काळजी घेणे आणि हे नियम पाळणे आणि हे 5 शुभ कार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील मागची जे काय संकट असतील, पुढे येणारे संकट असतील, मागची काही कर्म असतील ते कमी होण्यास मदत होते. तर माझ्या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हे सांगण्यात आलं आहे की अधिक महिना कधी चालू होणार आहे आणि अधिक महिन्यात काय काळजी मला घ्यायची आहे, कोणत्या प्रकार काय करायचं नाही आहे आणि कोणते कार्य करायचं आहे, ते सगळे डिटेल तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आधीचे व्हिडिओ सुद्धा बघायला विसरू नका आणि हे 5 शुभ काम करायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या कुटुंबाला शेअर करा जास्तीत जास्त आणि
श्री स्वामी समर्थ.